लवकरच कर्जमाफी संदर्भात कार्यवाही सुरू होईल अशी प्रतिक्रिया मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे। तर कर्जमाफीच्या निकषात बदल करा अशी मागणी शेतकरी नेते अजित नवले यांनी केली आहे। महात्मा फुले कर्जमाफी योजनेतले जे लोक होते ज्यांना 50,000 रुपयापर्यंत आपण म्हटलं होतं त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी झाली। महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी अतिशय धक्कादायक बातमी आता समोर आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीचा निर्णय मुख्यमंत्री साहेबांनी घेतला असला तरी आज जे 5 नवीन नियम लावण्यामध्ये आले आहे त्यामध्ये 91 लाख शेतकरी पुन्हा अपात्र ठरणार आहे। हो शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री साहेबांनी जाचकाठी रद्द केल्या होत्या, परंतु आज जे घेतलेले 5 निर्णय आहे या 5 निर्णयामुळे आता शेतकऱ्याला धक्काच बसला आहे। राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी 2026च्या अर्थसंकल्पातून कर्जमाफीची घोषणा झाली होती, त्यामध्ये जाचकाठी लावण्यामध्ये आल्या होत्या, परंतु शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांना मागे कर्जमाफीचा लाभ भेटला होता अशा पण शेतकरी बांधवांना 2 लाख रुपये कर्ज माफ केलं जात आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणते आहेत ते 5 नियम, ज्या 5 नियमामध्ये 91 लाखांपेक्षा जास्त शेतकरी अपात्र राहण्याची शक्यता आहे। बघा, मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेले हे निर्णय आता शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान बनले आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, आता बघा, तुम्ही भरपूर दिवसापासून असं ऐकले असेल की शेतकऱ्याला 2 लाख रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे, परंतु शेतकरी बांधवांनो सत्य वेगळंच आहे। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकता, सत्य शेतकऱ्याला स्पष्टपणे समजलंच नाही। तर मुख्यमंत्री साहेबांनी घातलेल्या अटीमुळे आता 91 लाखांपेक्षा जास्त शेतकरी अपात्र होणार आहे। म्हणजे की अपात्र म्हणल्यापेक्षा शेतकरी बांधवांनो आत्ताच अपात्र होणार नाही। बघा, येणाऱ्या 10 ते 15 दिवसामध्ये बँकांच्या माध्यमातून कसून चौकशी घेणार आहे आणि आलेल्या नवीन अपडेटनुसार आणि नवीन जाहीरनुसार राज्यातील शेतकरी बांधवांची बँक खात्याची आणि घराची आता पडताळणी थेट बँकांद्वारे सुरू करण्यामध्ये येत असून सर्व बँकांना सरकारने कडक आदेश दिले आहे। जर या 5 वस्तू शेतकऱ्यांच्या घरामध्ये आढळल्या तर त्यांना कर्जमाफीचा 1 पण रुपयाचा फायदा देऊ नका अशा स्पष्ट सूचना प्रशासनाने आता दिल्या आहे। बघा शेतकरी बांधवांनो, सरकारच्या तिजोरीवर येणारा ताण लक्षामध्ये घेता जास्तीत जास्त अपात्र शेतकरी आता लक्षामध्ये घ्या। शेतकरी बांधवांनो, आता भरपूर असे जे काय पात्र शेतकरी आहे ज्यांना अपात्र बनविण्यामध्ये येत आहे, याचं कारण आहे ते 5 नियम। शेतकरी बांधवांनो, 15 दिवसानंतर बँकांच्या माध्यमातून घरामध्ये जाऊन चौकशी करण्यामध्ये येणार। बघा, तुमच्या घरामध्ये या 5 वस्तू नसायला पाहिजे। जर या 5 वस्तू तुमच्या घरामध्ये आढळल्या तर मग तुमची कर्जमाफी होणार नाही आणि तुम्हाला 1 पण रुपयाचा फायदा मिळणार नाही। शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री साहेबांनी 26-27ची अट देखील आता काढण्यामध्ये आली आहे किंवा वगळण्यामध्ये आली आहे, तरी पण हे जे काय 5 नियम आहे यामुळे शेतकऱ्याला आता चांगला धक्का बसला असं देखील आता आपण म्हणू शकतो। बघा शेतकरी बांधवांनो, आज मुख्यमंत्री साहेबांनी अर्थसंकल्पामध्ये 2 लाख रुपयांच्या कर्जमाफीची घोषणा केली आहे। सर्वांना माहीत आहे भरपूर अशा जाचकाठी होत्या जे की काढण्यामध्ये आल्या आहेत, परंतु बघा अजून पण असे भरपूर शेतकरी आहेत जे की अपात्र ठरणार आहे। बघा, मग आता कोणते शेतकरी अपात्र ठरणार हे देखील जाणून घेणं शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचं आहे। ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज नवी जुनी केली अशा शेतकरी बांधवांना 50,000 रुपये प्रोत्साहनाचाच लाभ मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, बघा, फक्त ज्यांचं कर्ज थकीत आहे अशाच शेतकरी बांधवांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमुक्ती किंवा कर्जमाफी मिळणार आहे। बघा, निवडणुकीच्या आधी सरसकट कर्जमाफीचे आश्वासन दिले असताना आता सरकार आपल्या भूमिकेवरून पलटी मारत असल्याचा आरोप विरोधाकडून केला जात आहे। मात्र मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले आहे, ज्यांच्या घरामध्ये या 5 ठराविक वस्तू आढळतील त्यांना या 2 लाख रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ कोणत्याही परिस्थितीमध्ये मिळणार नाही, हे स्वतः राज्य सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यामध्ये आलं। मग शेतकरी बांधवांनो, तुमच्या घरामध्ये या 5 वस्तू आहे का? जर तुमच्या घरामध्ये या 5 वस्तू असतील तर तुम्ही आता तयार राहायचं आहे, नाही तर मग तुमचं देखील नाव या कर्जमाफीच्या यादीमधून वगळण्यामध्ये येऊ शकते। शेतकरी बांधवांनो, आता बघा, कालपर्यंत कर्जमाफीबद्दल ज्या काही तुम्ही बातम्या ऐकल्या होत्या
त्या सर्व खोट्या ठरल्याच्या आता मुख्यमंत्री साहेबांच्या नव्या GRनुसार आणि नव्या माहितीनुसार दिसून आलं आहे. या 5 वस्तूंपैकी एक जरी वस्तू तुमच्या कुटुंबामध्ये आढळली तर कर्जमाफीच्या लाभापासून तुम्ही कायमचे वंचित राहू शकता, ज्यामुळे सुमारे 25 लाखांपेक्षा जास्त शेतकरी किंवा त्यापेक्षाही अधिक शेतकरी या कर्जमाफीमधून अपात्र होणार आहे. सरसकट कर्जमाफी न मिळण्यामागचे मुख्य कारण म्हणजे हेच नियम आहे बघा, जे की सरसकट कर्जमाफी होऊ देत नाही. बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कसून चौकशी करण्याचे आदेश आता स्वतः राज्य सरकारच्या वतीने देण्यामध्ये आले. तर मग शेतकरी बांधवांनो, आता बघा, शेतकऱ्यांनी बँकेमध्ये जाऊन आपली महत्त्वाची 4 कामे येत्या 3 दिवसाच्या आतमध्ये पूर्ण करून घ्यावी, असा आदेश बँकांना पूर्ण करण्यासाठी सरकारने सांगितला आहे. कारण बघा, 15 दिवसानंतर होणारी सखोल चौकशी तुमच्यासाठी धोक्याची असणार आहे. बँकांना चौकशी पूर्ण करण्याचे आदेश असून 15 दिवसानंतर घराघरामध्ये जाऊन या 5 वस्तूची तपासणी केली जाणार आहे. या 5 वस्तूंमध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश होतो आणि तुमची कर्जमाफी कशी सुरक्षित ठेवायची हे पाहणं आता प्रत्येक कर्जदार शेतकऱ्यांसाठी जीवन मरणाचा प्रश्न बनला आहे. हो शेतकरी बांधवांनो, बघा, ज्या कर्जमाफीची वाट तुम्ही गेल्या कित्येक वर्षापासून बघत होता ती कर्जमाफी होत आहे, परंतु सरसकट आतापर्यंत देखील कर्जमाफी देण्याचा निर्णय सरकारने कसल्याही प्रकारे घेतलेला नाही. फक्त ज्या शेतकरी बांधवांचं कर्ज थकीत आहे अशांना 2 लाख रुपयांचा लाभ देण्यामध्ये येत आहे. आता शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, यापूर्वी अर्थसंकल्पाबाबत असलेल्या अनेक शंका आता मुख्यमंत्री साहेबांच्या या बैठकीनंतर दूर झाल्या आहे. तरी नवीन नियमामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, आणखीन महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कर्जमाफीसाठी कोणती 8 कागदपत्र लागणार आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत. शेतकरी बांधवांनो, बघा, तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे. जर तुम्हाला तुमचे कर्ज पूर्णपणे माफ करून घ्यायचे असेल आणि खरी माहिती मिळवायची असेल तर ही सर्व प्रक्रिया समजून घेणं गरजेचं आहे, अन्यथा तुमचं खूप मोठं नुकसान सुद्धा होऊ शकते. सरकारच्या माध्यमातून बँकांना आधीच हे आदेश दिले गेले आहेत की केवळ गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांचीच कर्जमाफी झाली पाहिजे. याच हेतूने आता घराघरांमध्ये जाऊन या 5 वस्तूची तपासणी करण्याचे आदेश देण्यामध्ये आले असून यामध्ये जवळपास 25 लाख शेतकरी अपात्र होण्याचे संकेत मिळत आहे. कोणत्या बँकेचे कर्ज माफ होईल, कोणत्या जिल्ह्यांची यादी सर्वात अगोदर येईल आणि कोणत्या तारखेचे कर्ज थकीत असणे अनिवार्य आहे, बघा, हे प्रश्न तुमच्या मनामध्ये आता पुन्हा आले असतील तर शेतकरी बांधवांनो, बघा, 30 तारीख आहे, 30 सप्टेंबर 2025. बघा, याच तारखेला तुमचं कर्ज थकीत असायला पाहिजे. पुन्हा एकदा ऐका शेतकरी बांधवांनो, 30 सप्टेंबर 2025 या तारखेच्या नंतर जर तुम्ही कर्ज घेतलं असेल तर तुम्ही थकबाकीमध्ये मोडत नाही. शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घ्या, तुमचं कर्ज 30 सप्टेंबर 2024 साली घेतलेलं असावं, म्हणजे की 30 सप्टेंबर 2025 साली तुमचं कर्ज थकबाकीमध्ये मोडते. मग अशा शेतकरी बांधवांनाच माफी मिळणार हे सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं. तर मग शेतकरी बांधवांनो, आता बघा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेसाठी निधी आता मंजूर झाला असला तरी पात्र शेतकरी, लक्षामध्ये घ्या, मुख्यमंत्री साहेबांनी आता पण पात्र आणि अपात्रतेच्या अटी घातल्या आले आहे. जे शेतकरी इन्कम टॅक्स भरतात अशा शेतकऱ्याला सुद्धा कर्जमाफी मिळणार नाही. आणि शेतकरी बांधवांनो, बघा, आता तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, या शब्दाचा अर्थ समजून घ्या. पात्र शेतकरी नेमकं कोणते आहे आणि अपात्र शेतकरी नेमकं कोणते आहे. 99% शेतकऱ्याला अजून पण माहीतच नाही की ते या योजनेमध्ये पूर्णतः बसत आहेत की नाही बसत. आणि यामुळेच मुख्यमंत्री साहेबांनी शंकाचे निरसन करण्यासाठी या 5 निकष आता लावले आहे. बघा, तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरं तुम्हाला आता मिळून जाणार आहे. अर्थसंकल्पामधील घोषणा जरी 2 लाख रुपयांची असली, आता बघा, जो काय अर्थसंकल्प झाला यामध्ये 2 लाखाची घोषणा झाली, परंतु शेतकरी बांधवांनो, हे 5 नियम आणि ह्या 5 वस्तू अतिशय महत्त्वाच्या आहे. या 5 वस्तू तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, अन्यथा तुमची कर्जमाफी होणार नाही, एवढं मात्र लक्षामध्ये ठेवा. तर मग कोणते आहेत ते 5 वस्तू आणि कोणते आहेत ते 5 नियम हे जाणून घ्या. या 5 नियमाच्या चाळणीमध्ये जर तुम्ही बसला नाही तर तुमच्या हक्काची रक्कम एका क्षणामध्ये कापली जाण्याची शक्यता असून बँकांमध्ये जाऊन महत्त्वाची कामे न केल्यास तुमचे मोठे नुकसान होईल.
कर्जमुक्तीसाठी नेमकं कोण पात्र आहे आणि कोणते निकष लावले गेले यावर सध्या सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. बघा, 93 लाख पात्र शेतकऱ्यांमधून भरपूर असे शेतकरी बांधव आहे जे की अपात्र होणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आता सर्वात महत्त्वाचे आहेत ते नियम आता आपण पाहून घेत आहोत. तर शेतकरी बांधवांनो, आता बघा, बरेच शेतकरी ट्रॅक्टर, गोठा किंवा घरासाठी कर्ज घेतात बघा, किंवा पाईपलाईनीसाठी कर्ज घेतात बघा. अशा शेतकऱ्याला लाभ मिळणार नाही. केवळ पीक कर्ज असणाऱ्यांनाच 100% माफी मिळणार आहे. जर तुम्ही विहीर, पाईपलाईन किंवा इतर शेती कामासाठी टर्म लोन घेतलं असेल तर अशा शेतकऱ्यांचे मुदत कर्ज माफ होणार नाही, हे प्रत्येक शेतकऱ्यांनी लक्षामध्ये ठेवलं पाहिजे. यासोबत तुमच्या घरामध्ये कोणत्या 5 वस्तू नसाव्या यावर 15 दिवसानंतर होणारी कसून चौकशी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा, बँकेचा प्रकार देखील तुमच्या कर्जमाफीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. आता कोणत्या बँकांचे कर्ज माफ होईल हे सुद्धा माहीत असणे प्रत्येक शेतकरी बांधवांना महत्त्वाचं आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, आपण सांगितल्याप्रमाणे 30 सप्टेंबर 2025 ही तारीख अत्यंत महत्त्वाची आहे. 1 ऑक्टोबर 2024 नंतर कर्ज उतरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही योजना नसून त्यांना केवळ 50,000 रुपये प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार आहे. हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. 1 ऑक्टोबरला जरी तुम्ही कर्ज घेतलं असेल तरी पण या ठिकाणी 30 सप्टेंबर 2025ला तुमचं कर्ज थकबाकीमध्ये येत नाही, तर मग तुम्हाला लाभ मिळणार नाही. बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे 30 सप्टेंबर 2024 साली जर तुम्ही कर्ज घेतलं असेल तरच तुम्हाला माफी देण्यामध्ये येणार आहे. सरकारच्या माध्यमातून निर्णय आता घेण्यामध्ये आला आहे. बघा शेतकरी बांधवांनो, फक्त 50,000 रुपये प्रोत्साहन शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त मिळणार आहे. मग आता शेतकरी बांधवांनो, कोणते आहेत ते नियम आणि कोणत्या आहेत त्या वस्तू हे जाणून घेणं प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी आता महत्त्वाचं आहे. बघा शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वाचं आपण या ठिकाणी अपडेट देत आहोत. सरकारी नियमानुसार आणि नवीन जारनुसार कुटुंबामध्ये कोणी सरकारीमध्ये नोकरीमध्ये नसायला पाहिजे. कोणताही व्यक्ती इन्कम टॅक्स भरणारा नसायला पाहिजे. बघा, हा नियम समजून घ्या. जिल्हा परिषद सदस्यांना या योजनेमधून पूर्णतः वगळण्यामध्ये आले असून शेती व्यतिरिक्त इतर उत्पन्न बँक खात्यावर दिसल्यास नाव तातडीने यादीमधून बाहेर काढण्यामध्ये येणार. 7/12 क्षेत्राची मर्यादा 2 हेक्टरपर्यंत असावी असे देखील सरकारने नमूद केलं आहे. नियमित कर्ज भरणाऱ्यांना केवळ प्रोत्साहनच मिळणार आहे, मात्र थकीत शेतकरी बांधवांनाच कर्जमाफी मिळणार आहे. बघा, आता प्रोत्साहन ज्यांना मिळणार त्यांना पण कर्जमाफी मिळाल्यासारखंच आहे, परंतु 50,000 रुपये प्रोत्साहन एवढंच या ठिकाणी शेतकरी बांधवांना देण्यामध्ये येत आहे. मग आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की बघा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव आणि लातूर यांसारख्या जिल्ह्यांना सर्वात अगोदर प्राधान्य मिळणार असून येथील निधीचे वाटप आता बघा 5 दिवसानंतर वेगाने होण्याचे संकेत सरकारने दिले. आता शेतकरी बांधवांनो, आणखीन महत्त्वाचा मुद्दा लक्षामध्ये घ्या. तुमच्याकडे ओरिजिनल फार्मर ID कार्ड असणं गरजेचं आहे. आधार कार्ड असणं गरजेचं आहे. बघा, आता सरकारने सांगितल्यानुसार अर्धा सोडून दिलेल्या अर्जामुळे लाभ नाकारला जाऊ शकतो. बघा, 30 सप्टेंबर 2025ची तारीख विसरूच नका, कारण याच तारखेसमोर तुमची कर्जमाफी फिरत आहे. आता शेतकरी बांधवांनो, वस्तूसुद्धा महत्त्वाच्या आहे. कोणत्या वस्तू तुमच्याकडे नसाव्या हे सुद्धा पाहून घ्या. बघा, शेवटी तुमच्या घरामध्ये कसल्याही प्रकारे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे. तुमच्या घरामध्ये ट्रॅक्टर नसायला पाहिजे. बघा, आता 4 चाकी गाडी म्हणल्यावर ट्रॅक्टर जरी तुमच्या घरामध्ये असेल किंवा 4 व्हीलर किंवा एखादी छोटीशी 4 चाकी गाडी, बघा अशा महागड्या वस्तू जर तुमच्या घरामध्ये असेल तर अशा धनदांडग्या शेतकऱ्याला यादीमधून बाहेर काढण्यामध्ये येणार. महागड्या वस्तू आणि श्रीमंत शेतकरी यांना वगळून केवळ गरिबांनाच लाभ देण्यामध्ये येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घ्या. 15 दिवसानंतर होणारी चौकशी गांभीर्याने घ्या. तुमचे खाते आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरण त्वरित तपासून घ्या, जेणेकरून 5 दिवसानंतर होणारी कर्जमाफी नेमकं कोणते निकष आहे हे तुम्हाला आत्ताच कळणार आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, अशा वस्तू तुमच्या घरामध्ये नसायला पाहिजे. आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या. बघा, कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला कर्जमाफीसाठी लागणार आहे. तुम्हाला सर्वात प्रथम तुमचा 7/12 शेतकरी बांधवांनो लागणार आहे. तुमच्या 7/12च्या नंतर तुमचं आधार कार्ड, तुमचं बँक खात्याचा झेरॉक्स, बघा तुमचे 2 पासपोर्ट फोटो हे देखील लागणार आहे. आणि बघा, यावरच तुमची कर्जमाफी
होणार की नाही होणार याचा निर्णय सरकार घेणार आहे फॉर्म भरल्याच्या नंतर. त्यानंतर ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज नवी जुनी केली यांना प्रोत्साहन लाभ मिळणार. ज्यांचं कर्ज थकीत आहे यांना 2 लाख रुपये आता कर्जमाफी मिळणार. हे सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आले आहे. आता शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलमध्ये आला असताल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहतात. ही होती महत्त्वाची बातमी. धन्यवाद.